आईला बघण्यामध्ये वयानुसार मुलात होणारा बदल तो कसा पहा. माझ्या आईला कोणी पाहिलं का? मला माझी आई हवी आहे. आई कुठं गेली असेल ती? वय 2 वर्ष. आई कुठे आहेस ग? मी शाळेला चाललोय. अच्छा टाटा. मला शाळेत तुझी आठवण येते ग. वय 5 वर्ष. मम्मा लव यू. आज टिफिनमध्ये काय आहे ग? आई आज शाळेतून गृहपाठ दिला आहे. वय 8 वर्ष. बाबा आई कुठे आहे? शाळेतून घरी आल्यावर आई दिसली नाही तर कसं तरी होतं. वय 12 वर्ष. आई बस ना ग जवळ. मला खूप काही बोलायचं आहे तुझ्याशी. वय 14 वर्ष. काय ग आई तू तरी समज ना. बाबांशी बोल ना, मला पार्टीला जाऊ दे म्हणून सांग ना. वय 18 वर्ष. काय आई जग बदलते आहे. तू समजत नाहीयेस. तुला काहीच कळत नाही. वय 22 वर्ष. आई जेव्हा बघावे तेव्हा काय शिकवत असतेस मला? मी काय लहान बाळ आहे का आता? वय 25 वर्ष. ए आई ती माझी पत्नी आहे. तू समजून घे ना तिला. तिला शिकवण्यापेक्षा तू तुझी मानसिकता बदल. वय 28 वर्ष. अगं आई ती पण एक आई आहे. तिला तिच्या मुलांना सांभाळता येते. तू प्रत्येक बाबतीत लुडबुड करू नकोस. वय 30 वर्ष. आणि त्यानंतर आईला कधी विचारलं नाही. आई कधी म्हातारी झाली त्याला कळलंच नाही. आई तर आज पण तीच आहे. फक्त वयानुसार मुलाचं तिच्याशी वागणं बदलत गेलं. नंतर एक दिवस आई गप्प का आहेस? बोल ना. पण आई काहीच बोलत नाही. कारण ती कायमची गप्प झाली होती. वय 50 वर्ष. ती भाबडी आई 2 वर्षापासून 50 वर्षापर्यंत लेकरात हा बदलाव समजू शकली नाही. कारण आईसाठी तिचा मुलगा 50 वर्षाचा प्रौढ झाला तरी लहानच असतो. ती बिचारी तर शेवटपर्यंत त्या मुलाच्या लहान सहान आजारावर पण तशीच तळमळते जशी तळमळत त्याच्या लहानपणी असायची. आणि मुलगा आई गेल्यावरच त्याला समजतं की त्याने कोणता अमूल्य खजिना गमावला आहे. पण तेव्हा रडून काहीच उपयोग नसतो. वयोमानानुसार बडबडणाऱ्या वृद्ध आईबाबांना समजून घेता आलं तर बघा. एवढं जमलं तरी तुम्ही सुशिक्षित झालात असं समजा. नाहीतर तुमच्या ढिगभर डिग्र्या काही कामाच्या नाहीत. आपल्या आईबाबांना जीवापाड जपा. त्यांची सेवा करा. सेवा जमत नसेल तर केवळ आदर तरी करा. तोही पुरेसा आहे त्या माऊलींना. आणि एक विनंती, प्रत्येकाने ही पोस्ट नक्की शेअर करा. यामुळे कोणाला तरी या मोठेपणात विसर पडलेल्या आई वडिलांची पुन्हा एकदा जाणीव होऊन जाईल. तेही तुमच्यामुळे. या खोट्या जगमगाटात त्या आलिशान बंगल्यात तेवढं सुख मिळत नाही जेवढं सुख आपल्या आईच्या कुशीत डोकं ठेवल्यावर मिळालेलं असतं. खरंच आई म्हणजे आईच असते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि नेहमी हसत राहा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला फॉलो किंवा सबस्क्राईब करायला विसरू नका.